नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गाववाल्या टेकी मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत की जवाहर नवोदय विद्यालय येथे 6वी वर्गासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे प्रवेश परीक्षा 2025 साठी अर्ज करणे सुरू झालेले आहे. तर त्या संदर्भातील नोटिफिकेशन आलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा जर तुमच्या पाल्याचं किंवा तुमच्या मुला-मुलीचं जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ॲडमिशन करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी कंप्लीट डिटेल देणार आहे की कोणते विद्यार्थी पात्र असणार आहेत, त्यांचं शिक्षण कुठपर्यंत झालेलं असायला हवं आणि त्यांची अर्ज प्रक्रिया काय असणार आहे, वयोमर्यादा किती असायला हवी, अर्जाची दिनांक किती आहे आणि अर्ज कोणते विद्यार्थी करू शकतात, असे संपूर्ण विविध प्रश्नांचे आणि इतर प्रश्नांचे सुद्धा मी डिटेल उत्तर देणार आहे. तर आपण हा व्हिडिओ आता सुरू करूया कुठलाही वेळ न घालवता. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आपण सुरू करूया. तर मित्रांनो, ही नोटिफिकेशन आहे. मी मेन पॉइंट सर्व कट करून ठेवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला समजण्यास आणि समजवण्यास सोपं जाईल. तर सर्वात अगोदर आपण पाहूया परीक्षेचं पॅटर्न मित्रांनो. ठीक आहे, परीक्षा कोणत्या प्रकारमध्ये असणार आहे. तर परीक्षेमध्ये 3 सेक्शन असणार आहेत मित्रांनो, ज्यामध्ये मेंटल ॲबिलिटी, अरिथमेटिक टेस्ट आणि लँग्वेज टेस्ट म्हणजे बौद्धिक क्षमता, अंकगणित आणि भाषा विषय असे 3 सेक्शन असणार आहेत. ज्यामध्ये बौद्धिक क्षमतेसाठी 40 प्रश्न असणार आहेत आणि 50 मार्क असणार आहेत आणि 1 तास वेळ असणार आहे. त्यानंतर अंकगणितसाठी 20 प्रश्न असणार आहेत, 25 मार्क असणार आहेत आणि 30 मिनिट म्हणजे अर्धा तास वेळ असणार आहे. आणि भाषा विषयासाठी 20 क्वेश्चन असणार आहेत, 25 मार्क असणार आहेत आणि 30 मिनिट असणार आहेत. असे एकूण 80 प्रश्न असणार आहे 100 मार्कासाठी आणि 2 तास एवढा वेळ असणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि हे एक्झाम जे होणार आहे ते 11:30 ते 1:30च्या दरम्यान होणार आहे. अशा प्रकारचे परीक्षेचं पॅटर्न आहे मित्रांनो. या प्रकारेच परीक्षा होणार आहे तुमची. 100 मार्काचे एकूण पेपर असणार आहे, 80 क्वेश्चन असणार आहेत, जे की 3 वेगवेगळ्या भागामध्ये असणार आहे. म्हणजे एकाच पेपरमध्ये 3 भाग असणार आहेत, ज्याच्यामध्ये पहिलं असेल मेंटल ॲबिलिटी, दुसरं असेल अरिथमॅटिक टेस्ट आणि तिसरं असेल लँग्वेज टेस्ट, ज्यालाच आपण बौद्धिक क्षमता, अंकगणित चाचणी आणि भाषा विषय असे म्हणतो आपण. ठीक आहे मित्रांनो. आता पुढे जाऊया, आपण वय मर्यादा पाहूया की कोणते विद्यार्थी हे परीक्षा देऊ शकतात मित्रांनो. तर इथं नोटिफिकेशनमध्ये त्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बॉर्न बिफोर 1/5/2024 अँड आफ्टर 31/7/2016. ठीक आहे मित्रांनो. 1/5/2014 ते 31/7/2016 या तारखेच्या मध्ये जे विद्यार्थी जन्म झालेला आहे, ज्या विद्यार्थ्यांचा किंवा या तारखेला ज्या विद्यार्थ्यांचा जन्म झालेला आहे, ते विद्यार्थी ह्या परीक्षेस पात्र असू शकतात, असं त्यांनी नोटिफिकेशनमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे. आता तुम्ही सुद्धा अर्ज करणार असाल तर तुम्ही तुमची जन्मतारीख पाहून घ्यावी की ह्या 1/5/2014 ते 31/7/2016च्या आत येते का किंवा या तारखेस येते का. ठीक आहे मित्रांनो, हे त्यांची नोटिफिकेशन आहे. आता आपण पुढे जाऊया की परीक्षा कोण देऊ शकतो मित्रांनो. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यामध्ये खूप जणांना प्रश्न पडलेले आहेत. तर आता मी काही पॉईंट काढलेले आहेत, जसे की विद्यार्थी सध्या 5वी मध्ये. ठीक आहे मित्रांनो. आता विद्यार्थी तुमचा मुलगा, मुलगी, पाल्य जे पण असतील ते आता सध्या 5वी मध्ये शिकत असावे सन 2025-26 शैक्षणिक वर्षात. ठीक आहे मित्रांनो. म्हणजे 4थी पास होऊन आता 5वी मध्ये सध्याच्या चालू वर्षामध्ये शिकत असावा असा विद्यार्थी. सोबतच मित्रांनो, ठीक आहे, तो विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे ती शाळा शासकीय किंवा शासन मान्यता प्राप्त असावं. ठीक आहे मित्रांनो. अजून एक अट आहे मित्रांनो त्यासोबतच की ती शाळा सरकारी असावी किंवा शासकीय मदतीने म्हणजेच अनुदानावर चालणारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी चालवणारी शाळा असावी मित्रांनो. ठीक आहे. कोणत्याही तुम्ही जर प्रायव्हेट स्कूलमध्ये किंवा प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षण घेत असाल तर तुम्ही या परीक्षेसाठी पात्र नाही. ठीक आहे मित्रांनो. जरी तुम्ही परीक्षा दिलात तरी तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही. तुम्ही पास झाला, तुमची निवड झाली तरी तुम्ही अपात्र ठराल, बाद कराल. आता तुम्ही अनुभवासाठी म्हणा तर तुम्ही परीक्षा देऊ शकता एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणून, पण मित्रांनो तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाहीये.
ठीक आहे. आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सरकारी किंवा शासकीय अनुदानावर चालणारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत जी शाळा चालवली जाते तेच ह्या परीक्षेस पात्र असू शकतात. सोबतच मित्रांनो अजून एक गोष्ट आहे की ते विद्यार्थी 3री, 4थी आणि 5वी हे तिन्ही वर्ग सरकारी शाळेतून शिकणं गरजेचं आहे मित्रांनो. असं नाही की तुम्ही 3री, 4थी सरकारी प्रायव्हेट शाळेत शिकलात आणि 5वीला तुम्ही सरकारी शाळेत आलात, असं नाही. तर बघा, अ कॅन्डिडेट सिकिंग ॲडमिशन टू क्लास 4, 6th मस्ट हॅव स्टडीड अँड पास्ड क्लास 3, 4 अँड 5 फ्रॉम गव्हर्नमेंट ॲडेड रिकॉग्नाइज्ड स्कूल स्पेंडिंग 1 फुल अकॅडमिक सेशन. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे 3री, 4थी, 5वी हे सरकारी शाळेतून पूर्ण शैक्षणिक वर्ष शिकलेला असायला हवा, असं त्यांनी स्पष्टपणे इथं जाहिरातमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. आता कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज करायचा? कसं आहे मित्रांनो, महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. त्यापैकी 2 जिल्ह्यात हे जवाहर नवोदय विद्यालय नाही आहेत, 34 जिल्ह्यामध्ये आहे. मुंबई आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यामध्ये नाही आहेत. तर मित्रांनो तुम्हाला आता जेव्हा तुम्ही JNVT म्हणजेच जवाहरलाल नवोदय विद्यालयाची जे टेस्ट देता, प्रवेश परीक्षा देता, तर तुम्हाला अर्ज करते वेळेस तुम्हाला तुमची शाळा निवडावी लागेल. तर ते फक्त तुम्ही सध्याला ज्या जिल्ह्यामध्ये शिकत आहात त्याच जिल्ह्याचं तुम्हाला निवडायचं आहे. कारण यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, ओन्ली द बोनाफाईड रेसिडेन्सी कॅन्डिडेट फ्रॉम द डिस्ट्रिक्ट कॉन्सर्न. म्हणजे तुमचा मुलगा किंवा विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये सध्या शिकत आहे त्याच जिल्ह्यामध्ये तो अर्ज करू शकतो. इतर जिल्ह्यामध्ये करायचा नाही, नाहीतर अपात्रवर अर्ज करते वेळेस हे सर्वात महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, जिल्हा निवडते वेळेस तुमचा मुलगा किंवा जो विद्यार्थी जो तुम्ही अर्ज करणार आहात तो त्याच जिल्ह्यामध्ये अर्ज करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो. आता आपण पुढे जाऊया. आरक्षण मित्रांनो, आता कास्ट वाईज तर आरक्षण असेलच, ते मी तुम्हाला जाहिरात डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही पाहून घ्या. पण हा आरक्षण जरा इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यात जरा वेगळं पॉईंट आहे. जसं मी दाखवतो, फॉर द रूरल कॅन्डिडेट म्हणजे इथं ग्रामीण आणि शहरी भागासाठी विभागणी केलेली आहे. म्हणजेच जवाहरलाल नवोदय विद्यालय हे ग्रामीण मुलांना एन्करेज करायला म्हणजे प्रवेश घ्यायला प्रोत्साहन देत आहे. जसे की आता इथं पहा मित्रांनो, 75% जागा, जेवढे पण जागा असतील 6वी वर्गासाठी. ठीक आहे मित्रांनो, जवाहरलाल नवोदय विद्यालयामध्ये 6वी पासून प्रवेश सुरू होतो मित्रांनो. जे विद्यार्थी 5वीला आहेत त्यांच्याकडून प्रवेश परीक्षा घेतली जाते आणि जे विद्यार्थी पास होतात आणि ज्यांचं निवड म्हणजे सिलेक्शन होते त्यांना 6वी पासून जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळतो. आणि जवळपास 10वी ते 12वी पर्यंत मोफत शिक्षण असतं. मुलींना तर पुढे उच्च शिक्षणासाठी सुद्धा मोफत असतं. जर ते एखादा व्यवसाय कोर्स निवडत असतील तर मुलींना पुढे कॉलेज सुद्धा मोफत असतं. ठीक आहे मित्रांनो. तर त्याच्यामध्ये आता बघा, इथं 6वी साठी जे प्रवेश घेणारे विद्यार्थी आहेत म्हणजेच 5वीला जे प्रवेश परीक्षा देणार आहेत त्याच्यामध्ये 75% जागा हे ग्रामीण भागातील आलेल्या विद्यार्थ्यांसाठी असतील मित्रांनो, आणि 25% जी उर्वरित जागा आहे ती शहरी भागांसाठी असतील. ठीक आहे मित्रांनो. म्हणजे एखादा विद्यार्थी जर ग्रामीण भागातून शिक्षण घेत असेल तर तो शहरी भागात 75% आरक्षणामध्ये त्याची नोंद घेतली जाईल आणि शहरी भागातील 25. आता सोप्या भाषेत समजायचं केलं, समजा 100 जागे आहेत तर 75 मुलं हे ग्रामीण भागातून जे शिक्षण घेत असतील किंवा ग्रामीण भागात जे शाळा आहेत तिथे शिक्षण घेत असतील तिथून निवड केली जाईल आणि 25% हे शहरी, म्हणजेच 25 जागा हे शहरी मुलांसाठी राखीव असतील. ठीक आहे मित्रांनो. आणि पात्रता काय आहे बघा मित्रांनो, अ कॅन्डिडेट ॲडमिशन अंडर द रूरल कोटा मस्ट हॅव स्टडीड इन द क्लास 3, 4 and 5 completely full academic session from the government aided government recognized school. However, the candidate should study fully academic session under the rural area in class 5 from the district where the admission is being sought. म्हणजे तुम्हाला जर ग्रामीण भागातून ॲडमिशन घ्यायचा असेल तर तुम्हाला 3री, 4थी, 5वी हे ग्रामीण भागातूनच शिकणं कंपल्सरी आहे. ठीक आहे मित्रांनो. आता आपण पुढे जाऊया. आता काही वारंवार विचारले गेलेले प्रश्न, म्हणजे कन्फ्युजन आहे लोकांना, की जसे की अगोदर तुम्ही ग्रामीण भागात शिकत होतात आणि आता शहरी भागात आहे, तर अर्ज कुठून करायचा? तर मित्रांनो, समजा तुम्ही 3री, 4थी ग्रामीण भागातून शिकलात आणि 5वी शहरी भागात शिकत असाल तर तुम्हाला शहरी भागातूनच अर्ज करावा लागेल. ठीक आहे मित्रांनो. आता मुलींसाठी पण जागा आहेत का?
तर हो मित्रांनो, मुलींसाठी सुद्धा जागा आहे त्याच्यामध्ये. आता ते त्याच्यासाठी सुद्धा आरक्षण आहे 1/3% म्हणजे एक एक 1/3 जे भाग असणार आहे, म्हणजे समजा 3 मध्ये 1 जागा ही मुलींसाठी असणार आहे. मग ते शहरी भागासाठी असो किंवा ग्रामीण भागासाठी 75च्या 1/3 75%च्या 1/3 जे भाग असणार आहे ते मुलींसाठी असणार आहे ग्रामीण भागासाठी आणि 25%च्या 1/3 जे भाग असणार आहे शहरी भागासाठी ते मुलींसाठी असणार आहे. आता किती जागा कोणासाठी आरक्षित आहेत ते तर मी ऑलरेडी सांगितले आहे, की 75% आणि 25% हे ग्रामीण आणि शहरी भागासाठी असणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आता परीक्षा तुम्ही किती वेळेस देऊ शकता एखादा विद्यार्थी? तर मित्रांनो लक्षात घ्या, एक विद्यार्थी एकच वेळेस परीक्षा देऊ शकतो. जर या अगोदर जर परीक्षा दिलेली असेल, तर तो या परीक्षेला पात्र असणार नाहीये. पात्र म्हणजे तुम्ही परीक्षा जरी दिलात, तरी तुमची व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला रिजेक्ट केले जाईल. ठीक आहे मित्रांनो. अजून काही जर तुम्हाला डाऊट असतील, काही प्रश्न असतील, तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल आणि जर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे माहीत नसेल, तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे. तिथून तुम्ही पाहून फॉर्म कसा भरायचा हे घर बसून भरू शकता आपल्या पाल्याचा फॉर्म कोणत्याही ऑनलाईन सेवा सेंटरला न जाता. आणि अर्ज करायची जे शेवटची तारीख आहे ती 29 जुलै 2025 आहे मित्रांनो. अर्ज सुरू झालेले आहेत सध्या. आता सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. कारण आपल्या चॅनलवर असेच शैक्षणिक विषयी असो, सरकारी योजना असो, नोकरी असो, CSE असो, आपले सरकार असो, शेतीविषयी योजना असो किंवा AI, CSE असे भरपूर वेगवेगळ्या टॉपिकवर महत्त्वपूर्ण जे पण ट्रेंडिंग टॉपिक आहेत किंवा जे सामान्य लोकांना गरजेचे आहेत अशा टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवतो. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, इतर लोकांना सुद्धा सांगा, शेअर करा आणि हा व्हिडिओ इतर ज्यांचे पाल्य 5वीला आहेत आता त्यांना सुद्धा शेअर करा. तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, राम राम मंडळी.